सकाळी जाताना एकाचा सत्कार करायचा होता, म्हणूनच शाळेत जातानाच मस्त एक बुके घेतला. शाळेत गेल्यानंतर वरती लक्ष गेलं, कसा सुपुत्र झळकायला लागला बॅनरवरती. असंच यश संपादन करत राहू देत. आज तिघं एकत्र गेलो होतो, त्यामुळं नेली होती मोठी गाडी आणि मग ठरलं की आजचा या महिन्याचा पूर्ण रेशन घेऊन यायचा. मग काय, गेलो की तासगावमध्ये रेशमा बाजारमध्ये. या छोट्या चिमुरडीची मध्येच लुडबुड चालू होती. माझ्या शेजारीच एक आजोबा आणि आजी बसले होते. आजीने व्यवस्थित नियोजन लावून दिलं की तुम्ही माल घेऊन या, तोपर्यंत मी भाजी घेऊन तिथं थांबते. आजोबांनी पण मालकीनबाईचं सगळं ऐकलं. आजोबा आजी आणि तर गेले. मग आमचा पण माल आता रेडी झाला होता. श्रीनं पटकन तेलाचा डबा उचलून घेतला आणि माल पटकन गाडीमध्ये डिक्कीत भरला आणि आम्ही निघालो गावाकडे. तासगावमधलं हे ठिकाण कोणतं आहे बरं, सांगता येते का बघताय? कमेंट करा नक्की. जेव्हापासून हा वसगड्याचा पूल सुरू झाला आहे, आता थांबावंच लागत नाही. मस्त नजारा असतो संध्याकाळी, लाईटिंग वगैरे एकदम छान. तोपर्यंत लक्ष गेलं. गाडीचं रनिंग बरोबर 3333 किलोमीटर झालं होतं आणि आम्ही पोहोचलो घरी. फ्रेश होऊन तुळशीपुढे दिवा लावला. तोपर्यंत यांचे छोटे काका आले होते. सेम मला लांबून आमच्या सासऱ्यांच्या सारखेच ते दिसले. खरं तर काका सांगायला आले होते की छोटीला BDSमध्ये खूप छान मार्क्स मिळालेले आहेत. पण ऑलिम्पियाडमध्ये श्रीला मेडल आणि सर्टिफिकेट मिळालं बघून त्यांना खूपच आनंद झाला. कदाचित माझे सासरे देखील इतकेच आनंदित झाले असते. घरी दुसरे कोण चहा शौकीन नाही, त्यामुळं मी आणि काकांनी मस्तपैकी चहाचा आनंद घेतला. त्यानंतर सासूबाईंनी ओम शांतीचा प्रसाद सगळ्यांना दिला आणि त्यानंतर चालू झाल्या काका आणि यांच्या मस्त गप्पा. आता म्हणलं चालू देत. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.